आज आहे शुक्रवार आणि अक्षय तृतीयेचा दिवस आहे. छान असा पाऊस पडत होता. गॅलरीतून सुंदर अशी आमची ही सोसायटी पावसात अजूनच छान दिसत होती, म्हणून म्हटलं हे कॅप्चर करावं. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. अक्षय तृतीयेचा माझा सकाळचा पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला नाही, मी केला नाही, कारण अहो घरी नव्हते, मग खाणार कोण पुरणपोळी. आम्हाला तितकीशी म्हणजे आवडते, पण इतकी त्यांच्या इतकी नाही आवडत. आणि जो काही आपल्या पितरांना जो काही म्हणजेच पूर्वजांना आपला जो काही नैवेद्य दाखवायचा असतो तो गावी करतात माझी मोठी दीर, त्यामुळे मी जास्त काही लोड नाही घेत. पण तरीसुद्धा जे काही आत्ता मी पुरी आणि आमरसचा स्वयंपाक करणार आहे तो मी नैवेद्य दाखवणारच आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या प्रगतीसाठी, आपल्या सुखी जीवनासाठी खरंच खूप गरजेचा आहे. आणि मी असं मानते की माझ्या सासऱ्यांचा म्हणजेच आहोंच्या वडिलांचा पुरेपूर आमच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात कायमच आहे. तर मी ना एक वेगळ्या प्रकारची बटाट्याची भाजी पण करणार आहे, तीही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अजून एक की मी माझ्या जुन्या मैत्रिणीला भेटायला निघाली आहे उद्या, आणि त्याचबरोबर जाता जाता मी रांजणगावला जाते आहे पहाटे. का तर ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की कळेल. आणि मग त्यासाठी ना मी काही पदार्थ बनवते आहे, जसं की मखाण्याचा चिवडा आणि चकली बनवणार आहे. तर चला, ऑलरेडी लेट झालं आहे, 5:30 होऊन गेले, कारण मगाशी मी 4:30च्या दरम्यान हे करायला घेत होते तेव्हा लाईट गेली नेमकी, तर सगळं राहून गेलं. या साईडला दिसत आहेत आंबे काढून ठेवलेत, या साईडला मखाणा काढून ठेवला आहे. लाईट गेली म्हणून मी सगळंच ठेवून दिलं होतं, बट आता आली आहे तर करायला घेते. आणि आजचं स्विमिंग झालेलं आहे. या साईडनंच बघा तुम्ही, कारण या साईडनं हे बघा केस पिकलेत. ठीक आहे, आता या एजमध्ये नाही पिकणार तर कधी पिकणार, मग सुरुवात झालेली आहे. आणि हो, मी हिंदीने आता कलर चढत नाही आहे ह्या ग्रे हेअर्सना, तर आता विचार करते की कोणता कलर यूज करू. मागे एकदा मी लोरियलचा कलर यूज केला होता, पण तितका काही तो मला खास नव्हता वाटला. जर का मैत्रिणींनो तुम्ही कलर यूज करत असाल आणि एखादा चांगला कलर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज 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 मला कॉमेंट करून सांगा, मी नक्की तो यूज करेन. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. या सीझनमधलं पहिलं आमरस मी बनवते आहे, कारण माझ्या घरी आहोच आमरस बनवतात. आम्ही लहानपणापासून हाताने बनलेलं आमरस खातो, म्हणजेच मिक्सरला न लावलेलं. बट आहोंच्या आवडीप्रमाणे आज मी इकडे मिक्सरला लावूनच आमरस बनवते आहे. आणि अजून एक म्हणजे थोडंसं दूध घ्यायचं आणि त्यामध्ये अगोदरच केशर भिजत घालायचं. आमरसामध्ये केशरची चव खरंच खूप छान येते, खूप भारी लागतं. करून बघा जर का तुम्ही असं करत नसाल. मी मात्र आज दुधामध्ये केशर टाकून भिजत ठेवायला विसरले आहे. मी आता डायरेक्ट आमरसमध्येच केशर टाकणार आहे. तर पाहिलं तुम्ही की साल जी काढलेली आहे आणि आतमधल्या ज्या कुया आहेत त्या थोड्याशा धुण्यासाठी मी पाणी वापरलेलं आहे. म्हणजेच मी अगदीच असं विदाऊट पाणी आमरस नाही बनवत, कारण खूपच मग ते घट्ट होतं, आणि म्हणूनच थोडंसं पाणी वापरणंसुद्धा गरजेचं आहे. गुळाचं आमरस चवीला नाही चांगलं लागत, म्हणून इकडे साखरेचंच मी बनवलेलं आहे. ठीक आहे, आणि हे अशा प्रकारे केशर टाकलेलं आहे. आमची लाईफस्टाईल मी अशी ठेवली आहे की खूप कमी प्रमाणात आम्ही तळलेले पदार्थ खातो, अगदी क्वचित. आज आमरस पुरी आहे, तर पुरीसाठी हे मी पीठ मळून घेते. पुरीच्या पिठामध्ये थोडीशी कलोंजी, ओवा, मीठ आणि थोडंसं तेल टाकलं आहे आणि मी हे छान मळून घेते. तुम्ही टाकता का कलोंजी? मला नक्की सांगा. आणि कलोंजीने पुऱ्या खरंच खूप टेस्टी लागतात. आता हे तयार पीठ मी छान भिजायला ठेवून देणार आणि इकडे भाजीची तयारी करते. बटाट्यांच्या चकत्या करून घेणार आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा मी मसाला करून ही भाजी बनवणार आहे. नक्की बघा. पाऊस पडून गेल्यानंतर पुन्हा असं छानसं ऊन पडलेलं आहे आणि
माझ्या घरामध्ये कशाप्रकारे ऊन येतं दुपारनंतर हेच मी इकडं दाखवते आहे. इतकं छान वाटतं. हां, पण उन्हाळ्यातलं ऊन तितकंच कडकसुद्धा असतं. कर्टन्स लावून घ्यावे लागतात कधीकधी. पण बघू शकता की अगदी छान माझ्या मंदिरातसुद्धा ऊन येतं. ही बटाट्यांची चकत्यांची भाजी सगळ्यांनाच येत असेल. मसाला फक्त थोडासा मी वेगळा करणार आहे. तर ही रेसिपी बघत बघत मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. मला एका आपल्या मैत्रिणीचा मेसेज होता लास्ट व्हिडिओला की ताई, तुझे व्हिडिओ बघितल्यानंतर मी स्वतःला खूप मोटिवेट फील करते, कॉन्फिडन्स येतो माझ्यामध्ये, म्हणजे कॉन्फिडंट फील करते असा अर्थ होता त्याचा. तर मला असं सांगायचं आहे तुम्हाला की स्वतःला कधीच कमी नाही समजायचं. बाहेरचं जे जग आहे, इतर जे कोणी आपल्यापेक्षा सुपिरियर आहे, त्यांना कधीच स्वतःबरोबर कम्पेअर नाही करायचं. कारण प्रत्येकामध्ये काही चांगले गुण असतात, तसेच काही वाईटसुद्धा, आणि कुणीच असं परफेक्ट नसतं. बडीशेप, जिरे, धने आणि लाल मिरची मी छान भाजून घेतली आहे. आता हा भाजलेला मसाला वाटून घ्यायचा आहे, पण खूप काही बारीक वाटायचं नाही, थोडा मोठा मोठाच ठेवायचा आहे. आणि फोडणीमध्ये मात्र मोहरी, अद्रक, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये सुद्धा टाकायची आहे. हिंग टाकायचा आहे. आणि जो काही आपण मसाला बनवला आहे तो नंतर टाकणार आहोत. पण असा मसाला नक्की करून बघा. बडीशोपमुळे आणि आपण जे काही अख्खे धणे ताजे ताजे वापरलेले असतात त्यामुळे एक छान असा फ्लेवर उतरतो भाजीमध्ये. आणि हा मसाला आपण कोणत्याही भाजीसाठी वापरू शकतो, बनवून तयार ठेवू शकतो. तर मीही तसंच केलं, थोडासा या भाजीला वापरला आणि उरलेला मी आता इतर भाज्यांसाठी वापरण्यासाठी मसाल्यांच्याच डब्यामध्ये ठेवून देणार आहे. अशा प्रकारे बटाट्याची चकती भाजी ही करून बघा, खूप भारी लागते, भन्नाट चव येते या भाजीला. थोडंसं लाल तिखट हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता. अदरवाईज जो काही मसाला बनवला आहे त्याने आणि मिरचीने भाजीला पुरेसा असा तिखटपणा आलेला असतो. इकडे मी पुन्हा आता चकल्यांची तयारी करून घेते आहे. चकल्या करण्यासाठी मी इकडे तयार पीठच वापरणार आहे. त्यामध्ये मी केप्र या कंपनीचं हे पीठ वापरते आहे. गरम पाणी उकळवून घेतलेलं आहे आणि हे पीठ आता मी त्यामध्ये जस्ट वाफवायला एकसारखं हलवून ठेवून देणार आहे. म्हणजे बाकीची सगळी कामे होईपर्यंत हे थोडंसं थंड होईल आणि मग याला छान अगदी जोर लावून मर्दून मळून घ्यायचं आहे. म्हणजे प्रॉपर एकजीव करायचा आहे, तरच याच्या चकल्या छान पडतात आणि कुरकुरीत मस्त टेस्टी अशा बनतात. माझी आई चारधामच्या यात्रेसाठी निघाली आहे, अगदी 1 महिन्यासाठी. आणि उद्या मी माझ्या जिवलग मैत्रिणीला सुद्धा भेटायला निघाली आहे. म्हणून थोडंसं हे माझ्याकडून प्रेमानं माझ्या हातचे हे काही मी पदार्थ बनवते आहे. बाहेरचं तर आपण घेऊच शकतो, पण त्याच्यासोबत थोडेसे घरचे पदार्थसुद्धा पाहिजेत. मखाण्याचा चिवडा करणार बोलले, पण मी ते चुकून बोलले होते. मला ॲक्च्युली लाडू बनवायचे आहेत. कढईमध्ये तूप टाकून छान असे हे मखाना मी भाजून घेणार आणि त्यानंतर खूप साऱ्या तुपामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा छान तळून घ्यायचे आहेत. मखाना खरंच खूप हेल्दी असतो, हाय प्रोटीन असतो आणि भूक राहण्यासाठी आणि शरीराला सगळे न्यूट्रिशन मिळण्यासाठी प्रवासामध्ये यापेक्षा वेगळं असं काय देऊ शकतो आपण. प्रोटीन बार, तयार प्रोटीन बार जे असतात ना, त्याच्याप्रमाणेच यामध्ये सुद्धा खूप सारे न्यूट्रिशन मिळणार आहेत. म्हणून मी आईला आणि मैत्रिणीला दोघींसाठी हे लाडू बनवते आहे. आणि त्यासोबतच मी प्रोटीन बारसुद्धा तयारवाले घेऊन येणार आहे. ड्रायफ्रूटसोबतच आपलं जे काही सुकं खोबरं असतं, म्हणजेच इथे मी डेसिकेटेड कोकोनट यूज केलं आहे, ते सुद्धा छान असं तुपात परतून घ्यायचं आहे. आता वाजतायत 7:20, 7:25 होत आहेत आणि प्रियाची नवीन गाडी आली आहे, जी गाडी तिने तिच्या मिस्टरांना बड्डेला घेतली आहे गिफ्ट म्हणून. बाईक आहे, बाईकच्या पूजेसाठी बोलवलंय तिने. आणि हो, माझी तयारी अजून चालूच आहे. मखणा वगैरे ते सगळं लाडूसाठीचं जे काही आहे ते मी भाजून ठेवलेलं आहे, पाहिलंच तुम्ही. आणि अजून चकल्या करायच्या आहेत, पुरी तळायची आहे. बाकी चला मग पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहात तुम्ही. पहिला तर गाडीची पूजा करून येऊया. चलो.
कॉंग्रॅच्युलेशन. इथे लावते ओलं म्हणजे निघून जाईल. हा चालेल. ओलं नको लावू म्हणते. नाही निघतं सगळं वॉरंटीमध्ये आहे, काय नाही. काही दिवसांपूर्वी प्रियाच्या मिस्टरांच्या बड्डेचा व्लॉगसुद्धा मी शेअर केला होता. तर प्रियाने आहोंना तिच्या बड्डेसाठी हे गिफ्ट दिलेलं आहे. तेव्हाच बुक केली होती, पण डिलिव्हरी आत्ता घेतली तिने अक्षय तृतीये दिवशी. आणि बाईक खरंच खूप सुंदर आहे. आम्ही 5 जणींनी इकडे पूजा केली. मी मात्र आहे त्या उतारात आली. आणि का आली आता हे तुम्हाला कळलंच असेल. खूप बिझी शेड्यूल होतं माझं, वेळच नव्हता माझ्याकडे. फक्त पॅन्ट चेंज केली आहे आणि मी आली आहे खाली. सुंदर आहे ना एकदम बाईक. होंडाची आहे ॲक्च्युअलमध्ये. जे काही मॉडेल आहे ते मला आता आठवत नाही आहे, पण बाईक मात्र सुंदर आहे. आम्ही दोघं नवीन बाईकची एक राईड घेतो इकडे. आहोंना बाईक आवडतात. आता बघूया आहोंना कधी मिळणार आहे नवीन बाईक. गाडीत जाताय भूषण काकांना पण बोलू. गाडीची पूजा झाल्यानंतर पटकन मी वरती आली आहे आणि लगेच कामाला सुरुवात केली आहे. ड्रायफ्रूट्स मी सुरुवातीला इकडे सगळे छान मिक्सरला असे बारीक करून घेतले आणि त्यानंतर आता मखाना बारीक करून घ्यायचा आहे. कामे खूप आणि वेळ कमी, त्यामुळे प्रीतीसुद्धा मला मदत करतो इकडे. त्याने वेलची बारीक करून दिली. तोपर्यंत मी गुळ चिरून घेतलेला आहे हा. आणि कढईमध्ये गुळ टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छानपैकी अगदी म्हणजे पूर्ण असं एकतरी पाक वगैरे नाही करायचं आपल्याला. मिक्स करून थोडंसं वेळ झाला की लगेच बंद करायचं आहे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये तूप घातलेलं आहे भाजताना. तरीसुद्धा वरून अजून तूप ॲड करायचं असेल तर या लाडूमध्ये ॲड करू शकतो. छानच लागतात. आणि आमरस फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेलं दाखवलं मी तुम्हाला, कारण लाडू बांधून झाल्यानंतर जेवायला बसणार आहोत आम्ही, कारण 8:30 होत आले आहेत. इकडे बघू शकता छान दोघांनी असे लाडू बनवून झालेले आहेत. आहोत टेस्ट करतायत लाडू. प्रितीशने ऑलरेडी खाऊन झालेले आहेत आणि खरंच टेस्टी बनतात लाडू. जेवणासाठी गरम गरम मी पुरी तळती आहे. तुम्ही पुरी कशा प्रकारे करता? मी काय करते, मोठं लाटून घेते आणि वाटीनी छोट्या छोट्या पुऱ्या करते. तर अशा प्रकारे पुरी झालेली आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत. अशा प्रकारे अक्षय तृतीयेसाठी आमरस, पुरी आणि बटाट्यांच्या चकत्यांची पण वेगळा मसाला घालून केलेलीच टेस्टी अशी छान भाजी. हे कॉम्बिनेशन खरंच टेस्टी लागतं. खूप खूप मस्त झाला होता आजचा स्वयंपाक. 10:10 झाली आणि आता माझं सगळं बनवून झालेलं आहे. आणि हे बघा चकल्या या अशा बनल्या आहेत. कुरकुरीत आहेत. आता हा सगळा पसारा आवरायचा आहे. पहाटे लवकर निघायचंय. त्याचं काय आहे की पहाटे रांजणगावला जायचंय, कारण आई येते तिकडे आणि आई ट्रिपला निघाली आहे, तर तिला भेटायचंय. तर चला आवरून घेते आता बाकीचं हे सगळं जे काही पसारा दिसतोय पाठी. आणि झालंय, वेळेत झालंय. मला असं वाटलं की रात्रीचे 1 वाजता आहेत की 2 वाजता आहेत, पण काय नाही, 10:15 माझं सगळं झालेलं आहे. आता हार्डली 10:30 आम्ही झोपू. सकाळी लवकर उठायचं आणि निघायचं. चला मग उद्याचा येणारा व्लॉग पण नक्की बघा. बाय, गुड नाईट.